दरम्यान तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, चोपडा या तालुक्यांमध्ये पाऊस झालाय। केळी, मका, ज्वारी, बाजरी, गहू या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। गारपीट झाली, चक्रवादळ आलं तर आमची 5 बिघा ज्वारी होती ते आरती दुसरी झाली, म्हणजे पडून गेले। आणि मजुरी आम्ही 2-4 दिवसामधून लावणारा होतो ज्वारी काटण्यासाठी, तर आता मजूर पण सांगता आहे, मग आमची मजुरी वाढली बुवा आणि ते ज्वारी खलास झाली बुवा, दृष्टी झाली बुवा, कलर डाऊन झाला, अतिदृष्टी झाली, पूर्वी जपून गेलेली आहे। आता आम्हाला मदत काहीतरी जेव्हा तुम्ही सरकारनं ते विनंती झाली। माझ्या शेतात 5 बिघा ज्वारी होती, ते 5 बिघा ज्वारी आज तोंडी घास आलेला होता। उद्या 1-2 दिवसात कापायचे होते, तेव्हा देवाने आपल्या तोंडातला घास विस्कून घेतला आणि तो आता ते शेतातली ज्वारी कशी काढायची हे आम्हाला चिंता पडलेली आहे। अतोनात असं अरबो-खरबो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश काढावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। ज्वारी पावसामुळे काळी पडून भाव पडण्याचे षड्यंत्र हे व्यापारी रचत असतात, यांनाही कुठेतरी आळा घालावा अशी मागणी आम्ही आज करत आहोत। साताऱ्याच्या कराड तालुक्यालाही अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यामुळे पिकांसह जनावरं, घरं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय। उंडाळे गावामध्ये पडलेल्या मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलर पॅनल्स हे फुटलेले आहेत। अनेक घरांचं देखील नुकसान झालेलं असून 4 चाकी वाहनांच्या काचा तडकलेल्या आहेत। ओंड इथं उपसरपंच प्रकाश थोरात यांचं 6 एकरातील कलिंगड पीक हे पावसानं हिरावून घेतलंय, तर मस्करवाडीतील शेतकरी बबन मस्कर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील वादळी वाऱ्यामुळे पत्रे हे उडून गेलेत, तर भिंती कोसळून गायी जखमी झालेल्या असून काहींचे पाय देखील मोडलेले आहेत। उंडाळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर गाराचा पाऊस पडला। एक गार जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम वजनाची गार, अशा गाराचा इतका तुफान पाऊस झाला आणि या गारामुळं गावातील अनेक काचेच्या वस्तू असतील किंवा सौर ऊर्जेवर चालणारी जी साधनं होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मोठ्या गारा पडायला लागला की माझी स्वतःची घराबाहेर स्वतःच्या अंगणात लावलेली जी 4 व्हीलर कार होती त्याच्या पुढची फ्रंट साईडची काच तुटलेली आहे व पुढच्या बॉनेटवर आणि टपवर डेंट उठलेले आहेत। आणि सातारा जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून